काय सोनम वांगचुक यांची भाजपबरोबर सेटलमेंट झाली काय? कारण की काल रात्री भाजपच्या बड्या नेत्यांनी सोनम वांगचुक यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. त्यानंतर वांगचुक यांनी उपोषणावरून आपली माघार घेतली. पण यामध्ये विशेष गोष्ट आहे, माघार घेताना सोनम वांगचुक यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केलीच नाही. आणि दुसरीकडे अभिजित दिपके मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरती ठाम आहे. आता प्रश्न पडलाय, सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्यामध्ये फूट पडली काय? भाजपने असा कोणता डाव खेळलाय ज्यामुळे अचानक सोनम वांगचुक यांनी माघार घेतली? आणि यामध्ये राहुल गांधींचं वांगचुक यांच्याबद्दलचं बोलणं अगदी बरोबर ठरलंय असं आता लोक बोलू लागलीत. म्हणजे एकीकडे देशातील लाखो विद्यार्थी जंतर मंतरवरती अजूनही आंदोलन करताय धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी, आणि दुसरीकडे भाजपने वांगचुक यांना भेटून संपूर्ण डावच फिरवलाय. नेमकं भाजपने काल रात्री अशी कोणती रणनीती आखली? अभिजित दिपके आणि वांगचुक यांच्यामध्ये खरंच फूट पडली का? हे सर्व आपल्याला या व्हिडिओमधून समजेल. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक ऐका, कारण की या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत. जंतर मंतरवरती सुरू झालेले विद्यार्थ्यांचं आंदोलन आता अशा टप्प्यावरती येऊन पोहोचलंय जिथे फक्त धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा प्रश्न उरलेला नाही, तर आता प्रश्न आहे, आंदोलनाचं नेतृत्व कोण करतंय, कोण मवाळ झालंय? एकीकडे अगोदर विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला जातो, पोलिसच दगडफेक करतायत, पोलिसच दगडांनी भरलेली ट्रक तिथे आणून ठेवतायत आणि वरतूनच पोलिसच आरोप करतायत विद्यार्थ्यांनी पोलिसांवरती दगडफेक केली. अशा अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले. त्यानंतर देशात संतापाची लाट उसळली. त्यामुळे देशातील सर्व तरुण या आंदोलनामध्ये उतरले आहेत. पण या आंदोलनाने आता एक वेगळं वळण घेतले, ते म्हणजे सोनम वांगचुक आणि भाजपच्या 2 मंत्र्यांची भेट. ज्या सोनम वांगचुक यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी उपोषण सुरू ठेवलं होतं, ते वांगचुक आता म्हणतायत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा विचार केला जावा. ज्या व्यक्तीने सुरुवातीपासून राजीनामा झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही अशी भूमिका घेतली होती, तीच व्यक्ती आता स्वतः म्हणते राजीनाम्याचा विचार केला जावा. यानंतर मात्र सोशल मीडियावरती जोरदार चर्चा सुरू झाल्या. राजीनाम्याचा विचार केला जावा नाही, राजीनामा झालाच पाहिजे. आता काल रात्री नेमकं काय झालंय बघा, आणि यावरती राहुल गांधी नेमकं काय म्हणाले ते पण पहा. काल रात्री केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी जाऊन काल हॉस्पिटलमध्ये वांगचुक यांची भेट घेतली. भाजपच्या या 2 मंत्र्यांच्या भेटीनंतर वांगचुक यांनी एक पत्र सोशल मीडियावरती व्हायरल केलं. त्यामध्ये त्यांनी भाजप सरकारचे आभार मानले. वांगचुक यांनी सांगितलं, सरकारने आपल्या मागण्यावर विचार करण्याचं आश्वासन दिलंय. त्या पत्रामध्ये वांगचुक यांनी लिहिलं होतं, नीटच्या पेपर फुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी जीवन संपवलं होतं त्यांना केंद्र सरकारमार्फत आर्थिक मदत दिली जाणार. आणि त्यांनी दुसरी मागणी त्यामध्ये केली होती, हा पेपर फुटीचा विषय लोकसभेच्या अधिवेशनामध्ये घेतला जावा. वांगचुक यांनी तिसरा मुद्दा लिहिला होता, शिक्षण मंत्र्याच्या जबाबदारीबद्दल सरकारने भूमिका स्पष्ट करावी. याशिवाय त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं होतं, 20 जुलैला विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं होतं त्यांच्यावरती कोणतीही कारवाई होऊ नये, त्यांच्यावरती कोणतेही गुन्हे दाखल होऊ नये, आणि जर गुन्हे दाखल झाले असेल तर पोलिसांनी मागे घ्यावे. म्हणजे वांगचुक यांच्या पत्रामध्ये असं कुठेही स्पष्ट लिहिलेलं नव्हतं शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. पण दुसऱ्या बाजूला अभिजित दिपके आणि कॉकरोच जनता पार्टीची भूमिका बदललेली नाही. हेलो एवरीवन, सोनम सर ने अपना हंगर स्ट्राइक तोड़ दिया है, तो इससे हमें बहुत ही खुशी और राहत मिली, क्योंकि सोनम सर की जो लाइफ है वो इस देश के लिए बहुत ज़्यादा कीमती है. कॉकरोच जनता पार्टी का जो प्रोटेस्ट है जंतर मंतर पर, वो वैसे ही चलता रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं देते. सोनम सर का जो सैक्रिफाइस रहा है 26 दिनों का, उसे हम वेस्ट नहीं जाने देंगे. जो दिल्ली पुलिस ने ब्रूटैलिटी करी है स्टूडेंट्स के अगेंस्ट, उन स्टूडेंट्स की जो सैक्रिफाइस थी उन्हें हम वेस्ट नहीं जाने देंगे. तो हमारा प्रोटेस्ट तब तक चलता रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान रिजाइन नहीं करते. थैंक यू. वांगचुक यांचं भाजपच्या मंत्र्यांबरोबर बोलणं झालं. त्यांच्या वेगळ्या मागण्या होत्या आणि कॉकरोच जनता पार्टीच्या वेगळ्या मागण्या आहेत. अभिजित दिपकेने स्पष्ट सांगितलं, कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. याशिवाय देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी पेपर फुटी झाली आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ती पेपर फुटीमुळे आपलं जीवन संपवले, त्या सर्व विद्यार्थ्यांना 1 कोटीची आर्थिक मदत द्यावी. तिसरी कॉकरोच जनता पार्टीची मागणी होती, विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करणाऱ्या सर्व पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे, आणि जर एकाही विद्यार्थ्यांवरती गुन्हा आढळला
तर हे आंदोलन देशामध्ये पुन्हा पेटणार. आता बघा, वांगचुक यांनी जे पत्र प्रसारित केलं आणि अभिजित दिपके यांनी ज्या मागण्या सांगितल्या त्यामध्ये भरपूर फरक आहे. त्यानंतर मात्र सोशल मीडियावरती चर्चा सुरू झाली. अभिजित दिपके आणि वांगचुक यांच्यामध्ये फूट पडली आहे. याच वेळेस कॉक्रोच जनता पार्टीने स्पष्टपणे सांगितलं, आम्ही कोणत्याही मंत्र्यांच्या घरी चर्चा करण्यासाठी जाणार नाही. सरकारने जंतर मंतरवरती येऊन आमच्याबरोबर बोलणं करावं. मागच्या वेळेस आम्ही मंत्री जे.पी. नड्डा यांच्या घरी गेलो होतो, तिथे त्यांनी आम्हाला 4 तास बसून ठेवलं. आता बऱ्याचशा लोकांना असंही वाटत असेल, अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्यामध्ये खरंच फूट पडली आहे का? सोनम वांगचुक यांनी भाजपबरोबर सेटलमेंट केली आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. कारण की सोनम वांगचुक हे एक प्रभावशाली व्यक्ती आहेत आणि ते विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेतात. विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी त्यांनी हे सर्व मुद्दे मान्य केलेत. स्वतः अभिजित दिपकेंनी सांगितलं होतं, सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडावं. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार हटणार नाही. सोनम वांगचुक यांचं ध्येय आम्ही पुढे घेऊन जाणार. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही आंदोलन संपवणार नाही. कारण की संपूर्ण देशाला माहिती आहे, भाजप जे आश्वासन देतं ते कधीच पूर्ण होत नाही. त्यांच्या आश्वासनावर आता कोणाचाही भरोसा राहिलेला नाही. हे वांगचुक यांनाही माहिती आहे आणि अभिजित दिपके यांनाही माहिती आहे आणि भारतामधील जनतेलाही माहिती आहे. त्यामुळे वांगचुक यांची भाजपच्या मंत्र्यांबरोबर भेट झाली म्हणजे ते भाजपबरोबर गेलेले नाहीत. हे फक्त जाणून घेण्यासाठी आहे, भाजप जे आश्वासन देतंय ते पूर्ण करतंय की नाही. कारण की आजपर्यंत असे कित्येक विषय आहेत ज्याच्यावरती पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिलं आणि ते आश्वासन कधी पूर्णच झाले नाहीत. खरं तर देशामधील लाखो विद्यार्थी रस्त्यावर आहे, तरी देखील केंद्र सरकार शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी कोणताही विचार करत नाही. ही सर्वात दुर्दैवी गोष्ट आहे. यावरती केंद्र सरकार सांगते, आम्ही नीट पेपर फोडणाऱ्या आरोपींना पकडले, त्यांना अमुक शिक्षा केली, आम्ही आता असं करणार आहे तसं करणार आहे. पण अभिजित दिपकेचं स्पष्ट म्हणणं आहे, आम्ही आंदोलन पाठीमागं घेणार नाही. आता इथे राहुल गांधींचा मुद्दा उपस्थित होतो. राहुल गांधी हे सुरुवातीपासूनच कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनापासून दूर राहिले. कारण की ते दुसरीकडे लाखो विद्यार्थ्यांबरोबर संभाषण करत होते. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांसाठी मोठे प्रोग्राम घेतले, त्यामध्ये त्यांच्या समस्या समजून घेतल्या. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देखील मागितला. कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू होण्या अगोदरपासूनच राहुल गांधी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. त्यामुळे त्यांनी कॉक्रोच जनता पार्टी सोनम वांगचुक यांच्याशी जास्त जवळीक साधली नाही. राहुल गांधींना यामध्ये शक्यता एक वाटत होती, भाजप पडद्यामागे चर्चा करून आंदोलनाची दिशा बदलू शकते. याचा अंदाज राहुल गांधींना होता. कारण जर काँग्रेस आणि राहुल गांधीने पूर्ण ताकदीने सोनम वांगचुक यांना पाठिंबा दिला असता आणि अचानक वांगचुक यांनी भूमिका आपली बदलली असती तर काँग्रेस पक्षाला आणि राहुल गांधींना मोठा फटका बसला असता. त्यामुळे ते विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लढा देत होते आणि आता तीच परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. लोक म्हणतात अभिजित दिपके आणि वांगचुक यांचं अगोदरच बोलणं झालेलं आहे, त्यामुळे वांगचुक यांनी माघार घेतली. त्यांनी आपल्या पत्रामधून हे सांगितलं, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा विचार केला जावा. आणि दुसरीकडे वांगचुक यांनी अभिजितला आपल्या म्हणण्यावरती ठाम राहण्यास सांगितले. या सर्वांमध्ये राहुल गांधींचा मुद्दा अगदी व्यवस्थित होता, कारण की त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या मध्ये सहभाग घेतला असता तर आज त्यांना देशातील जनतेने मोठं ट्रोल केलं असतं. आता खरंच हे आंदोलन पुढे चालू राहील का? अभिजित दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टी तसेच देशातील विद्यार्थी जंतर मंतरवरती आणखीन किती दिवस राहतील? कारण की केंद्र सरकार तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याचा कोणताही विचार करत नाही. वरतून वांगचुक यांनी सरकारकडून आश्वासन लिहून घेतले, ते आश्वासन जनतेला पटवून देण्यासाठी पुरेसे आहेत. काही लोकांना विषय माहिती नसतो, एखादी व्हिडिओ क्लिप पाहतात आणि त्याच्यावरती आपले तर्कवितर्क लावतात. आपल्याला वाटतंय का खरंच अभिजित दिपके धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन संपवणार नाही? का भाजप सरकार सोनम वांगचुक यांच्याकडून जे आश्वासन लिहून घेतलेत त्याच्यावरती जनतेला पटवून देऊ शकतात? या सर्वांवरती आपल्याला काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.